यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे एकमेव महाराष्ट्रातलं विद्यापीठ, कृषी विद्यापीठ आपण असं म्हणतो की ज्याच्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र आहे. ते सगळे शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना प्रत्यक्षात उत्पादन वाढीसाठी, वाढलेल्या उत्पादनाचं शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कंपनी स्थापन करून त्याचं व्यवस्थापन कसं करायचं याचे धडे खरं तर या अभ्यासक्रमातून त्यांना दिले. विकण्यासाठीचा भाव वाढत असतील तर उत्पादन इकडे तितक्या प्रमाणात नसतं. मग ते एकाच शेतकऱ्याकडं छोटं कमी उत्पादन झालं तर ते वाहतुकीसाठी परवडत नाही आणि म्हणून त्याचं संघटनात्मक एकत्रीकरण येणं हा सगळ्यात त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु या भारताचा असणारा त्याला आपण एक्सपोर्टमधला निर्यात करण्याचा वाटाही त्याच्यातून आपण हरीचा वाटा म्हणतात. तसं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं कृषी क्षेत्रातले वेगवेगळे अभ्यासक्रम आणून या राष्ट्र उभारणीमध्ये आणि या कृषीप्रधान देशाला त्याला साजेसे असणारे परंतु ग्राउंडवर लेवून राहून काम करणारे अभ्यासक्रम आणले. एक जो प्रश्न आहे की कृषी शिक्षण यापूर्वी कुठलंही घेतलेलं नाहीये, तरी सुद्धा हा अभ्यासक्रम जो आहे तो करता येईल का? यातले तुम्ही जे अभ्यासक्रम सांगितले ते करता येतील? कृषी शिक्षणाचा बॅकग्राऊंड नाहीये, फक्त कृषीमधली आवड पाहिजे आणि ती आवड जर असेल तर कृषी विषयक ब क ड इथे संपूर्णपणे शिकवलं. हॅलो नमस्कार, मी आहे तुमचा आर.जे. भूषण. मिरची करिअर मंत्राच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. अर्थातच करिअरच्या वेगळ्या वाटा, करिअरचे वेगळे मंत्र जाणून घेण्याकरता पुन्हा एकदा आपल्याबरोबर आपल्या या एपिसोडमध्ये आहेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे सर. सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, तुमच्याशी आम्ही गप्पा मारतोय. प्रत्येक एपिसोडमध्ये आम्हाला खूप प्रतिसाद मिळतोय आणि विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रश्नही आहेत. छान. आज खरं एक असाच वेगळा जो करिअरचा मंत्र आहे त्याबद्दल खरं तुमच्याशी गप्पा मारायचे आहेत. आपले सगळ्यांचे लाडके पंतप्रधान त्यांनी ही सगळ्यात पहिल्यांदा घोषणा केली होती आणि ती म्हणजे जय जवान जय किसान. लाल बहादूर शास्त्री हे आपल्या सगळ्यांकरताच स्मरणीय आहेत आणि त्यांच्याबद्दल आपल्याला खूप आदर आहे. पण शेतकऱ्याची जी अवस्था आहे ती तेव्हापासून आपण बघितलं तर आत्तापर्यंत थोड्या बहुत प्रमाणात सारखी राहिलेली आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करता तुम्ही या सगळ्या विषयाकडे कसं बघता? शेतकऱ्यांकरता काही वेगळं करायचं असेल तर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? असं आहे, भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाणही भारतामध्ये जास्त आहे. परंतु शेती ही आधुनिक तंत्रज्ञानाने केली आणि संघटनात्मकदृष्ट्या शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रित येऊन केली तर ती फायद्याची ठरते. कारण शेतीमध्ये अनेक प्रश्न आहेत. उत्पादन चांगलं झालं तर विकायचं कुठे? विकण्यासाठीचा भाव वाढत असतील तर उत्पादन इकडे तितक्या प्रमाणात नसतं. मग ते एकाच शेतकऱ्याकडं छोटं कमी उत्पादन झालं तर ते वाहतुकीसाठी परवडत नाही आणि म्हणून त्याचं संघटनात्मक एकत्रीकरण येणं हा सगळ्यात त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून शेतकऱ्याचं जीवनमान उंचवायचं असेल तर शेतकरी करीत असलेल्याच शेतीच्या उत्पादनांसाठी ते एकत्र येऊन काही त्यांनी एकत्रितरित्या असणारे लाभाचे विषय जर पूर्ण केले तर त्यांचं जीवनमान उंचावण्यामध्ये आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांची स्वतःचीच असणारी एक संघटन आणि स्वतःचंच असणारं एक व्यवस्था तिथे निर्माण होईल. आणि म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन प्रमाणपत्र शिक्षणक्रम अभ्यासक्रम हा विद्यापीठाच्या कृषी विज्ञान विद्याशाखेच्या अंतर्गत सुरू केलेला आहे. क्या बात आहे. खरं फार्मर प्रोड्युसर कंपनी हे हल्ली सगळीकडे खूप ऐकायला मिळतं आणि शेतकऱ्यांकरताही खरं म्हटलं तर खूप मोठी संधी आहे. तो फक्त उत्पादक न राहता तो खऱ्या अर्थाने उद्योजक झाला पाहिजे ही त्यामागची संकल्पना आहे. अगदी बरोबर. तर फार्मर प्रोड्युसर कंपनी साठीचा जो आपला कोर्स आहे त्याची जरा आम्हाला माहिती सांगा. तो नेमका कोर्स कसा आहे? असं आहे की त्याचा एक आत्ता आपण बोलल्याप्रमाणे की शेतकऱ्यांची एकत्र येऊन स्वतःची उत्पादन कंपनी करणं ही एक काळाची गरज आहे. त्याचं कारण असं आहे की छोटे छोटे शेतकरी आहेत, अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांनी एकत्र येऊन कोणतं उत्पादन घ्यायचं, त्या उत्पादनामध्ये त्यांना मिळणारा बाजारभावाच्या विषयीची विचारविनिमय करणं,
त्याचप्रमाणे त्यांनी कोणती खतं घालायची, त्याच्यावर जर रोग आला तर कोणती औषधं फवारायची, या सगळ्याच्या एकट्या शेतकऱ्याला सगळं हे मॅनेज करणं, त्याचं व्यवस्थापन करणं स्वतःची चिठ्ठी छोटी असल्यामुळे शक्य नाही. बरोबर. पण असे शेतकरी एकत्र, खूप शेतकरी एकत्र आले तर त्यांनी जर एखादी कंपनी काढली तर तिचं व्यवस्थापन कसं करायचं? कारण कंपनी काढणं सोपं आहे, कोणीतरी त्यांना मदत करून कंपनी स्थापन करून देईन, परंतु त्यांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी तिचं चलनवलन कसं चालावं, तिचं व्यवस्थापन कसं चालावं, याच्यासाठीचं शास्त्रशुद्ध म्हणजे व्यवस्थापनाचं त्यांना धडे देण्यासाठी हा अभ्यासक्रम आपण आणलेला आहे. क्या बात आहे. त्यातला तो 10वी पास असला तरी चालतो. आणि तो 6 महिन्याचाच आहे, त्यामुळे कालावधी छोटा आहे. त्यात पुन्हा त्याला काही मार्गदर्शन लागलं तर पूर्ण केल्यानंतरही कंपनी स्थापन करण्यासाठी विद्यापीठ त्यांना मदत करतं. आणि योगायोग असा आहे की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे एकमेव महाराष्ट्रातलं विद्यापीठ, कृषी विद्यापीठ आपण असं म्हणू, की ज्याच्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र आहे. आणि ते सगळे शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना प्रत्यक्षात उत्पादन वाढीसाठी, वाढलेल्या उत्पादनाचं शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कंपनी स्थापन करून त्याचं व्यवस्थापन कसं करायचं याचे धडे खरं तर या अभ्यासक्रमातून त्यांना दिले, त्या निमित्ताने मिळतात. मला खरं सगळ्यांना या निमित्ताने सांगायचं आहे की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये माझं खूप वेळा जाणं झालं आहे. आणि तुम्ही खरं आवर्जून विद्यापीठ बघायला या. इथे तुम्ही आलात ना तर इथे खूप वेगवेगळे प्रयोग होतात. खरे कृषी विद्यापीठ तसं नाही आहे, पण इथे तुम्हाला प्रचंड आंब्याची झाडं दिसतील, नारळाची झाडं दिसतील, आणि या सगळ्यांपासून वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या जातात. म्हणजे सर, परवा मी विद्यापीठात फिरत होतो तर नारळापासून बनणारं जे तेल आहे ते मला विद्यापीठामध्ये बघायला मिळालं. सो अशी उत्पादनं सुद्धा तुम्ही करता. याच्या मागची प्रेरणा काय? विद्यापीठात आपण हे सगळं करतो, याची प्रेरणा काय? प्रेरणा इतकी साधी आहे की शेतकरी जेव्हा जवळजवळ दरवर्षी कृषी विज्ञान विद्यापीठामध्ये, आपल्या विज्ञान केंद्रामध्ये 20 ते 22,000 शेतकरी मधमाशी पालनाचा असेल, रेशीम उत्पादनाचा असेल, मत्स्यपालनाचा असेल, शेळी पालनाचा असेल, किंवा आता नव्यानं सुरू होत असलेला गाईचा गोठा आहे, नंतर आपले ज्या नर्सरी व्यवस्थापन आहे, या सगळ्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी ते इथे येतात. पण इथे आल्यानंतर आपल्याकडं काय आहे, समजा नारळाची झाडं आहेत इथे, तर त्याच्यातूनच आपल्याला काय उत्पादन करता येईल की जेणेकरून नुसता नारळ विकण्याच्या ऐवजी नारळाचं तेल विकलं तर त्याचं व्हॅल्यू ॲडिशन कसं होतं, उरलेल्या शेंडीतून पुन्हा आपल्याला काही दुसरी उत्पादनं करता येतात का, ह्या सगळ्याची चाचपणी करता एक आपण अत्यंत 60,000 रुपयामध्ये ती मशिनरी घेऊन आपण तो एक छोटासा उद्योग सुरू केलेला आहे, जेणेकरून येणाऱ्या शेतकऱ्यांना एक उदाहरण व्हावं. सर, मला आणखीन एक सांगायला आवडेल आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की जेव्हा कधी आंब्याचा सीझन येईल, नक्की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधले आंबे घ्यायला या. खूप गोड आणि नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे असतात. हे मार्केटिंग नाही आहे, पण मी खरंच सांगतो, म्हणजे मी खूप वेळा आंबे इथून घेऊन गेलोय म्हणून या निमित्ताने. सर, मला असं विचारायचं आहे की जसा हा फार्मर प्रोड्युसर कंपनीचा आपल्याकडे कोर्स आहे, याच्या व्यतिरिक्त कृषीशी संलग्न आणखीन काय काय शिक्षण आपल्याकडे मिळतं? असं आहे की बरेच अभ्यासक्रम आपण आता यावर्षी आपण नव्यानं केला आहे, तो म्हणजे रेशीम उत्पादन. तोही केलेला आहे. त्याची मागणी खूप आपल्याकडे असल्यामुळे तीची आता एक तो नवा उद्योग काही क्षेत्रामध्ये आहे, परंतु त्याचं शास्त्रीय ज्ञान त्यांना मिळालं पाहिजे. मी जर ती तुतीचं लागवड केली तर तो किडा कुठून आणायचा, त्याचं व्यवस्थापन कसं झालं पाहिजे, त्याचा कोश निर्माण झाल्यानंतर रेशीमच्या त्यातून बाहेर कसा काढायचा, त्याला मार्केट कुठं आहे, बाजारपेठ कुठे आहे, या सगळ्याचं आपण या कोर्समध्ये शेतकऱ्यांना जे ज्ञान आहे ते देतो. शिवाय एवढ्यावरच नाही तर क्षेत्रभेट हे त्याचं वैशिष्ट्य आहे. जिथं जिथं शेतकऱ्यांनी रेशीम उत्पादनाचे फार्म्स आहेत त्यांचे, त्या शेतावर आपले जे विद्यार्थी आहेत, त्याचे कोर्स करणारे आहेत, ते तिथे भेट देतात, तिथे थांबतात, त्या शेतकऱ्याला प्रश्न विचारतात आणि संपूर्ण सायकल समजून घेतात की जेणेकरून मला स्वतःला हे करायचं असेल तर एक उदाहरण म्हणून, जिवंत उदाहरण म्हणून त्या क्षेत्रभेटीतून त्यांना खरं तर त्याचं उदाहरण मिळतं. क्या बात आहे. आणखी आपला मशरूम उत्पादनाचा तर फार असा एक उत्तम प्रकारचा सेट झालेला जो प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे. बहुतेक महिला करतात, त्या महिला सगळ्या येतात आणि तो आपल्याला
त्या स्वतःही त्याच्यामध्ये मशरूम उत्पादन करून त्याच्या विक्रीसाठी उपलब्ध करून देतात. त्यातला सगळ्यात आणखी एक पॉप्युलर असणारा जो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांनी क्रांती घडवली असं आपण म्हणू, तो आहे माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम. आणि त्याचप्रमाणे नर्सरी व्यवस्थापन. असे जे अभ्यासक्रम आहेत ते काही 1 वर्षाचे आहेत, काही कृषी व्यवस्थापन म्हणून जो संपूर्णपणे शेतीचंच व्यवस्थापन कसं करायचं ते आहे. आपण AI बेससुद्धा शेती AI फॉर फार्मर्स हा सुद्धा छोटा मायक्रो कोर्स आपण आणलेला आहे. आणि नर्सरी व्यवस्थापनातून तर फार मोठी क्रांती झालेली आहे. साधारणपणे त्यानंतर आणखी कृषी पत्रकारिता त्याचा सुद्धा आपल्याकडे अभ्यासक्रम आहे. कृषी क्षेत्रातल्या परंतु फार मोठं शिक्षण नसलेली 10वी 12वी झालेले परंतु कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करू इच्छिणारे आणि ज्याची गरज आहे ते अशा प्रकारचे कोर्सेस आहेत. आता नवा मंत्र काय आलेला आहे आजकालच्या शिक्षणातला नवा मंत्र काय आहे की AI आलेला आहे. मग AI वर ज्याचा प्रभाव पडणार नाही, म्हणजे AI मुळे त्याच्यावर परिणाम होणार नाही अशा प्रकारचे जे अभ्यासक्रम आहेत ते इथून पुढे डिमांडेड राहणार आहेत. कारण IT सारख्या क्षेत्रामध्ये AI काम करेल, परंतु हे जे शेतीचे उत्पादन आहे हे AI मार्गदर्शन करेल, परंतु प्रत्यक्षात तर करावं लागणार आहे. नर्सरी उत्पादन करावं लागणार आहे, माळ्याला प्रशिक्षण घेऊन ते करावं लागणार आहे. भाजीपाला व्यवस्थापनाचा जो आपल्याकडचा अभ्यासक्रम आहे तो एक आहे. परसबागेमध्ये भाजी कशी करावी, त्यामुळे सेंद्रिय उत्पादनातून आपल्या स्वतःच्या घराला प्लस त्याच्यातून काही जादा उत्पादन मिळू शकतं, तर तोही फार चांगला असा आहे. फुलशेतीचा व प्रांगण उद्यान आपण जे म्हणतो, जे म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे परसबागेसारखी, हे सुद्धा फार पॉप्युलर कोर्सेस आहेत. याच्यातून गृहिणी करतात, शेतकरी करतात, तरुण शेतकरी करतात. फुलबागेतून सुद्धा खूप मोठं एक्सपोर्ट करणारे आपले विद्यार्थी आहेत. त्यांनी स्वतःच्या ग्रीन हाऊसमध्ये पॉली हाऊसमध्ये ही उत्पादनं तयार करून परदेशातही ते पाठवतात. अशा प्रकारचे कृषीविषयक अनेक अभ्यासक्रम आपण केलेले आहेत गरजेप्रमाणे. त्याच्यातून त्यांची शेतकऱ्यांची तर प्रगती झालेलीच आहे, परंतु या भारताचा असणारा ज्याला आपण एक्सपोर्टमधला निर्यात करण्याचा वाटाही त्याच्यातून आपण खारीचा वाटा म्हणतात तसं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं कृषी क्षेत्रातले वेगवेगळे अभ्यासक्रम आणून या राष्ट्र उभारणीमध्ये आणि या कृषीप्रधान देशाला त्याला साजेसे असणारे परंतु ग्राउंडवर लेवून राहून काम करणारे अभ्यासक्रम आणले आहेत. आणि विशेष म्हणजे या सगळ्या अभ्यासक्रमांना फक्त 2 अटी आहेत. एक 10वी पास असला पाहिजे आणि दुसरं त्याचं वय 18 वर्षाचं असलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि जो येईल त्याला प्रवेश आहे, म्हणजे त्याचं मेरिट नाही, त्याला काही बाकी काही चिठ्ठी लागत नाही, काहीही नाही. त्यांनी यायचं आणि प्रवेश घ्यायचा असा तो आहे. आणि त्याचं शुल्क सुद्धा अत्यंत अल्प आहे, माफक आहे. 6 महिन्यापासून 2 वर्षापर्यंतचे असे छोटे छोटे अभ्यासक्रम आपल्याकडे आहेत. सर, आता तुम्ही सांगत होते, मी खरंच अवाक होऊन ऐकत होतो. मला वाटतं एक 12-14 कोर्सेसची आपण माहिती दिली असेल आणि सर्टिफिकेट कोर्स त्यामध्ये काही असतील किंवा 2 वर्षाचे पूर्ण कोर्सेस असतील. शेतकरी हा खरं खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण असं म्हणतो की 70% शेतकरी आपल्या देशभरामध्ये आहेत. इतर कुठल्या खरंच विद्यापीठामध्ये एवढे कोर्सेस आहेत इतका बारीक विचार करून बनवलेले? हो आहेत, परंतु इतर विद्यापीठामध्ये नियमित येऊन करावं लागतं. इथे शेतकरी शेती करता एक आठवड्याभर येतात, पुन्हा शनिवार रविवारी येतात किंवा त्यांच्या सवडीच्या यांनी ते अभ्यासक्रमांचं जे आपलं वेळापत्रक आहे ते लावलेलं असतं. त्यामुळे त्यांना खरं तर आपली शेती न सोडता किंवा कोणाचा शेळी पालनाचा व्यवसाय असेल, मत्स्यपालनाचा असेल, स्वतःची छोटी नर्सरी असेल, ती बंद न करता हे अभ्यासक्रम करून त्यांना त्यातलं वरच्या स्तराचं ज्ञान आणि ज्याला कौशल्य म्हणतो ते आत्मसात करता येतं. हे तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचं वैशिष्ट्य आहे. सर, मग अशी फार्मर प्रोड्युसर कंपनीबद्दल आपण बोललो, खूप सगळे विद्यार्थी तुम्हाला येऊन भेटत असतील, तुमच्याशी गप्पा मारत असतील, पण त्यातले 1-2 उदाहरणं अशी कुठली आहेत की फार्मर प्रोड्युसर कंपनीचा कोर्स त्यांनी केला आणि त्यानंतर त्यांनी एक वेगळी भरारी मारली, जे आज उदाहरण म्हणून इकडे आपल्याला सगळ्यांना सांगायला आवडेल? खूप मोठं उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये. आमचे जे कारभारी जाधव म्हणून जे आहेत, त्यांनी देवळा कृषी उत्पादन
कंपनी स्थापन केली. केली, ती स्थापन केलेली आहे. त्यांचा तर 25,000 शेतकऱ्यांचा त्या कंपनीच्या माध्यमातून उपकंपन्या आणि आणखी दुसऱ्या कंपन्या स्थापन करून केलेल्या आहे. बापरे. ते सगळे शेतकरी एकत्र येतात. तर तो जो देवळा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी जी आहे ते खरं तर त्या कारभारी जाधवांनी इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नेटवर्किंग केलेलं आहे. त्यामुळे ते शेतकरी कोणतं खत वापरायचं, कोणतं बियाणं वापरायचं, या सगळ्यांचं एकत्रितरित्या विचार करतात आणि उत्पादन केल्यानंतर कोणत्या बाजारपेठेत पाठवायचं त्याचा एकत्रित विचार केला जातो. आणि त्यामुळं काय होतंय की एकटं करण्याच्या ऐवजी एखाद्या शेती उत्पादन कंपनीतून करणं, त्यामध्ये त्यामधून केलं तर त्या शेतकऱ्यांना आणखी स्वतःचा एक आत्मविश्वासही वाढतो की मी एकटा नाही, ही कंपनी आहे आणि ती शेतकऱ्यांचीच कंपनी आहे आणि एका शेतकऱ्यांनीच उभारलेली असल्यामुळे त्या शेतकऱ्यांची देवाणघेवाण त्यांच्यामध्ये एकमेकाला शेती उत्पादन वाढवण्यासाठी व त्यातून विक्री व्यवस्था, विपणन व्यवस्था करून किंवा त्यातूनही काही उत्पादनं तयार करून त्याच्या पुढे जाता येईल का, या सगळ्यासाठीचं एक उत्तम व्यासपीठ त्यामुळे निर्माण होतं. क्या बात आहे. खरं खूप छान असं वाक्य आहे आणि जे वर्षानुवर्ष लोक वापरत राहिलेत ते वाक्य असं आहे की शेतकरी हा नेहमी उद्या श्रीमंत होणारा माणूस आहे. आणि मला असं वाटतं की आता तो उद्या आज आलेला आहे, कारण फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून तुम्ही हे दिलेलं उदाहरण खूप मोठं आहे. भूषण बरोबर सांगितलं. कारण त्याला श्रीमंत करण्यासाठी कोणतं ज्ञान आणि कौशल्य लागेल, त्याला संघटन केलं पाहिजे, त्यांनी कंपन्या कशा एकत्र करायच्यात त्याच्यासाठी एकत्र आलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे हे जे कारभारी जाधव आहेत त्यांची जी देवळा फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, त्यांचे जे सगळे सदस्य आहेत आणि इतर त्यांनी केलेल्या सगळ्या कंपन्या आहेत, त्यांची आज रोजी 200 कोटीचा टर्नओव्हर आहे. त्यांची उलाढाल 200 कोटींची आहे. आणि ह्या म्हणजे ही जादू करू शकतात. आणि त्यासाठी त्यांना लागणारं, मी पुन्हा सांगितलं की वायशुमीव जे कृषीविषयक अभ्यासक्रम आहेत त्याच्यातून त्यांना लागणारं ज्ञान आणि कौशल्य त्यांना देतं, प्रत्यक्षात अनुभव देतं आणि त्यामुळेच ते शक्य होतं. सर 200 कोटी म्हणजे एखाद्या कॉर्पोरेट कंपनीला लाजवेल एवढा टर्नओव्हर आहे त्यांचा. हो, पण हे शेतकरी एकत्र आल्यामुळे आणि त्या कंपन्या कशा चालवायच्यात त्याचं ज्ञान त्यांना या अभ्यासक्रमातून मिळाल्यामुळे त्यांनी ते सगळी हे आश्चर्यकारक असणारं यश करून दाखवलेलं आहे. क्या बात आहे. सर फार्मर प्रोड्युसर कंपनीचं तुम्ही हे उदाहरण दिलं, असं आणखीन काही एखादं वेगळं उदाहरण या निमित्ताने सांगता येईल? अनेक छोटे मोठे उदाहरणं आहेत. बऱ्याच जणांनी ह्या अभ्यासक्रम पूर्ण करून आपले स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत, नर्सरी सुरू केले आहेत. त्यातलं एक अत्यंत यशस्वी अशा प्रकारचं उदाहरण म्हणजे नाशिकच्या जवळच जे एक उगाव म्हणून आहे, त्या गावामध्ये ओम गायत्री नर्सरी म्हणून त्यांनी स्थापन केली. ते मधुकर गवळी. अत्यंत 5 आणि 10 गुंठ्यात त्यांनी इथला जो नर्सरी व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर 5-10 गुंठ्यात सुरू केलेली नर्सरी आज त्यांची ती काही ज्याला आपण म्हणतो की इतक्या मोठ्या प्रमाणावर नेलेली आहे त्यांनी. त्यांचा स्वतःचा टर्नओव्हर आज 30 कोटी रुपये एकाच नर्सरीचा आहे. आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर ते आता नर्सरीचे कलम करतात. मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र पाहिजे त्या शेतकऱ्यातले संपर्क केल्यानंतर त्याच्या शेतावर ते रोपं पुरवली जातात. वेगवेगळ्या प्रकारची रोपं, ते कांदा, आपले टोमॅटो आहे, वांगी आहेत, अनेक प्रकारचे कोबी, फ्लावर, या शेतीचे जे लागतात ते करतात. आणखी एक त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते इतके आधुनिक तंत्रज्ञानाने करतात की अगदी 15 दिवसाचं जे रोप आहे त्याच्यावर सुद्धा ते कलम करतात. खाली वांग्याचं खोड आणि मूळ ठेवतात आणि त्याच्यावर टोमॅटोचं वर कलम केलं जातं की जेणेकरून खालचा जो स्टॉक आहे तो अति पावसामुळे किंवा इतर काही कारणानं किंवा काही बुरशीने खराब होऊ नये त्याच्यासाठीचा तो मजबूत असावा आणि ते पीक जोमानं यावं यासाठी केलेलं. ते पूर्वी हाताने करायचे, आता त्यांच्याकडे मशीन आहे आणि एका मिनिटाला हजारो अशी कलम बाहेर पडतात जी कलम करून आणि ती पुन्हा शेतकऱ्यांना ती पुरवली जाते. अत्यंत आधुनिक अशा तंत्रज्ञानावर आधारित ही नर्सरी ओम गायत्री नर्सरी काम करीत आहे आणि अत्यंत यशस्वी अशा प्रकारचा एक वैष्णवीचा विद्यार्थी की ज्याने या
नर्सरी उद्योगातून त्यांनी इतरही नर्सरी उद्योजकांना प्रोत्साहन तयार केलं. केलं. नाशिक जवळची ही एक वेगळी आर्थिक क्रांती त्याच्यातून घडून आलेली आहे. तर तुमच्याशी आता बोलताना मला हे खरोखर जाणवत आहे की खरंच किती सोपं आहे ठरवलं तर हे सगळं करणं. जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या मुलांनी या सगळ्याकडे वळायला हवं. उगीच जॉब शोधण्यापेक्षा आणि बाकीच्या कुठल्या तरी गोष्टींमध्ये धावपळ करण्यापेक्षा आपल्याकडे शेती आहे, 2 एकर असेल, 4 एकर असेल, 10 एकर असेल, त्यांनी हे सगळे कोर्सेस केले तर त्यांचं आयुष्य खरंच बदलायला मदत होईल. 100% हे उदाहरणच आहेत. ही अत्यंत साधे कुटुंबातून, शेतकरी कुटुंबातून, अल्पभूधारक कुटुंबातून आलेले हे विद्यार्थी होते. त्यावेळेला सुद्धा ते धडपडतच होते आणि त्या धडपडीतून त्यांनी सातत्य, याच्यामध्ये चिकाटी लागते, नवं शिकण्याची तयारी लागते, नवीन बदल काय होत आहेत ते समजून घेतले पाहिजे. शेतकऱ्यांच्या असणाऱ्या गरजा लक्षात घेऊन त्या गरजा पूर्तता करणारी बदल आपल्या नर्सरीमध्ये किंवा उत्पादक कंपनीमध्ये करून त्यांची गरज पूर्ण झाली तर त्यांना खूप मोठा असा प्रकारचा, ज्याला आपण म्हणतो व्यापक अशा प्रकारचा व्यवसायाची संधी देणारी बाबी निर्माण होतात आणि त्याच्यातून त्यांचा व्यवसाय फुलतो. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे की ज्याच्यामध्ये चिकाटी आहे, नवं शिकण्याची तयारी आहे. वायशिवमीसारखे इथे येऊन ते कृषीविषयक जो म्हणून अभ्यासक्रम निवडाल तो शिकून जर त्यांनी प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये यश आहे. अशीच ही सगळी उदाहरणं आहेत. क्या बात आहे. खरं ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकतोय आणि मला असं वाटतं ह्या जर आपण खरंच ठरवल्या तर या होऊ शकतात. आता सरांनी उल्लेख केलेल्या व्यक्तीची यशोगाथा सरांनी तर सांगितलेली आहेत, पण ती यशोगाथा प्रत्यक्ष ऐकूयात त्यांच्या मुखामधून. मी कारभारी जाधव, मुक्काम पोस्ट खर्डा, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. मी संस्थापक चेअरमन देवळा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, महास्वराज्य FPC फेडरेशन लिमिटेड. फार्मर प्रोड्युसर कंपनी हा कन्सेप्ट नव्यानेच 2014 साली सुरू झालेला आहे. त्यातून आमची कंपनी निर्माण झालेली आहे. पुढे जाऊन प्रोजेक्टमधून या कंपन्या निर्माण होत असताना इतरांचं बघून बऱ्याच लोकांनी कंपन्या नोंदणीकडे धाव घेतली, पण योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे त्या कंपन्या आजही दिशाहीन आहेत, अंधारात चाचपडत आहेत. ती दिशा देण्याचं काम यशवंतराव मुक्त विद्यापीठ यांनी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांसाठी एक ठराविक कोर्स निर्माण केलेला आहे. त्या कोर्समध्ये सर्वांगीण ज्ञान शेतकऱ्यांना दिलं जातं. यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या कोर्समधून आम्हाला एक स्वतंत्र दिशा मिळाली. त्यातून देवळा ॲग्रोच्या आधिपत्याखाली कमीत कमी 100 कंपन्या उभ्या राहिल्या. त्यांचे 250 प्रत्येकी सभासद म्हणले तरी 25,000 शेतकऱ्यांना या कोर्सचा थेट लाभ झालेला आहे आणि महाराष्ट्रभर याचं नेटवर्क निर्माण केलेलं आहे. याच्यासाठी एक संपर्क विद्यापीठाशी प्रत्येक शेतकरी वैयक्तिकरित्या संस्थेच्या मार्फत दोन्ही याच्यातून करू शकतो. हा कोर्स वैयक्तिक शेतकरी करू शकतो, शेतकरी सभासदही करू शकतो, संचालकही करू शकतो आणि करणं गरजेचं आहे. काळाची गरज आहे. उगाच संस्था स्थापन करून दिशाहीन चाचपडत हिंडण्यापेक्षा हे मार्गदर्शक म्हणून मैलाचे दगड आपल्याला कामात येतात. योग्य ते मार्गदर्शक ज्ञान आपल्याला इथून मिळतेच आहे. नमस्कार, मी मधुकर गवळी, राहणार उगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. ओम गायत्री नर्सरी, आम्ही गेल्या 15 वर्षापासून ओम गायत्री नर्सरीमधून वेगवेगळ्या प्रकारची फळांची, भाजीपाल्याची आणि फुलांची रोपं तयार करून महाराष्ट्रासह MP असेल, छत्तीसगड असेल, गुजरात आहे, राजस्थान आहे, ह्या जवळच्या राज्यांमध्ये जवळपास 1 लाख शेतकऱ्यांपेक्षाही जास्त शेतकऱ्यांपर्यंत, त्यांच्या बांधापर्यंत तयार रोपं आम्ही पोच करतो. हे सर्व करत असताना गेली 15 वर्ष हा सातत्याने आम्ही हा बिझनेस, हा व्यवसाय करत आहोत. परंतु याच्या मागे सर्वात मोठं आणि महत्त्वाचं श्रेय म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि त्या विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्र, या विद्यापीठातील सर्व शास्त्रज्ञ मार्गदर्शकांचं महत्त्वाचं ठरलेलं आहे. मला सांगायला आनंद वाटतो की मी 21 दिवसाचा रोपवाटिका व्यवस्थापनाचा कोर्स केला आणि या कोर्सच्या माध्यमातून माझ्या जवळपास 300-350 सहकाऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मला संधी या माध्यमातून मिळाली. 2008-09च्या सप्टेंबरमध्ये 21 दिवसाचं रोपवाटिका व्यवस्थापनाचा कोर्स करून ह्या रोपवाटिकेला मी सुरुवात केली. रोपवाटिकेची सुरुवात करत असताना अवघ्या 2 गुंठ्यावरती ह्या रोपवाटिकेची सुरुवात केली आणि आज तब्बल 35 एकरावरती ह्या ओम गायत्री नर्सरीचा परिसर जो आहे हा पसरलेला आहे.
हे सर्व मार्गदर्शन आम्हाला फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना असेल किंवा त्याचा कसं आपण कलेक्टिव्ह चांगलं काम करू शकतो, हे सर्व तांत्रिक मार्गदर्शन असेल हे विद्यापीठातून आम्हाला सातत्यानं मिळत राहिलं. सांगायचं मूळ कारण म्हणजे ओम गायत्री नर्सरी किंवा ओम गायत्री फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल, त्या सर्व आमच्या ग्रुपचा जो काही प्रवास आहे तो प्रवास करण्यामागं महत्त्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र येथून मिळालेलं आहे. आणि आता ह्याच विद्यापीठामध्ये वेगवेगळी प्रकारची कोर्सेस हे असतातच, परंतु आपल्या शेतकरी बांधवांनी कलेक्टिव्ह फार्मिंग कशी करायची, एकत्रित येऊन फार्मिंग कशी करायची, चांगलं उत्पादन कसं घ्यायचं, वेगवेगळ्या प्रकारची जी काही फळं असतील, भाजीपाल्याची पिकं असतील, ही चांगली पिकं कशी घ्यायची, त्याचं उत्पादन कसं वाढवायचं आणि बाजारपेठेमध्ये एकत्रितरित्या कसं त्याचं विपणन करायचं, याचा एक कोर्स हा विद्यापीठामध्ये हा केला गेलेला आहे. आणि मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आग्रहाची आणि नम्रपूर्ण विनंती करू इच्छितो की आपण सर्वांनी या कोर्सचा भाग म्हणून आपण ह्या कोर्स विद्यापीठामध्ये करावा आणि आपल्या शेतीमध्ये आपली उन्नती करावी, अशी मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो. पुनश्च एकदा मी विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्राचे आभार मानेल आणि आपल्या सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपल्या शोचं नावच आहे मिरची करिअर मंत्रा, त्यामुळे मला माहिती आहे तुमच्या प्रत्येकाच्या मनात प्रश्न असणार आहे की आम्ही सगळे कृषीचे कोर्सेस केले तर यातून आम्हाला करिअरच्या नेमक्या संधी काय आहेत. एक्झॅक्टली तो प्रश्न मी सरांना विचारणारच आहे. सर, सगळे विद्यार्थी तुम्हाला आता बघतायत आणि सगळ्यांचे कान याच्याकडे आहेत की करिअरच्या काय काय संधी आहेत. एवढी मोठी शेती देशभरात आहे, 70% शेतकरी आहेत आपण असं म्हणतो. हे कोर्सेस केल्यानंतर करिअरच्या संधी काय आहेत? असं आहे भूषण, आपण जी आत्ता चर्चा केली त्यामध्ये कृषी उत्पादन कंपन्या स्थापन आहे. हो. तर त्या कंपन्या चालवण्यासाठी ज्याने हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे त्याला त्यातलं ज्ञान आहे. त्यामुळे या 25,000 शेतकऱ्यांनी त्यांची शेती उत्पादन करतात, परंतु त्यांची कंपनी चालवण्यासाठी कोणीतरी मनुष्यबळ लागतं. त्यामुळे तिथे ती एक महत्त्वाची संधी आहे. हे उत्पादनं तयार केल्यानंतर त्यांचं विपणन कसं करायचं, कोणत्या बाजारपेठेत न्यायचं, याच्यासाठीचं पुन्हा एक दुसरं दालन ज्यांना करिअरसाठी शेतीच्या संबंधित आहे. नंतर कृषी तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान त्यामध्ये येतं आहे, तर त्याचासुद्धा आपल्याकडे अभ्यासक्रम आहे. त्यांनी जर ते केलं तर शेतकऱ्यांना ते ज्ञान, नवीन येणारा कृषी अवजारं असतील, फवारणीचे नवीन येणारे पंप असतील, आता ड्रोनद्वारे फवारणी करण्याचं तंत्रज्ञान असेल, हे सगळं त्यांना इथे अवगत असतं. त्यामुळं ते एक क्षेत्र आहे. नंतर शेतकऱ्यांनी उत्पादन केलं. आता आपण जर साधं उदाहरण घेतलं तर कांदा उत्पादन इतका महापूर होतो कांद्याचा, पण ते साठवण्याच्या चाळी बांधायच्या कशा, त्या हवाईशीर असल्या पाहिजेत, त्या टिकल्या पाहिजेत, त्याच्यातून त्याचं रचना कशी असली पाहिजे ती उभं करून देणं. आणि हे नुसतं कांदाच नाही तर इतर पिकांची सुद्धा शीतगृह उभे करून त्याच्यामध्ये ती साठवणूक कशी करायची आणि त्या साठवणुकीची काळजी कशी घ्यायची, याचे सुद्धा त्या शेतकऱ्यांना सेवा देणारं एक हे अभ्यासक्रम आपल्याकडे आहेत. आणि ते शेतकऱ्यांना सेवा देऊ शकतात. गमतीचा आणि अगदी आपल्याला वाटणारा परंतु अत्यंत महत्त्वाचा एक नवा व्यवसाय कसा निर्माण झाला. मधुमक्षी पालनाचा अभ्यासक्रम केल्यानंतर आता ज्यांच्या डाळिंबाच्या बागा आहेत किंवा जिथे परागीभवन होणं गरजेचं आहे, अशा ठिकाणी जे शेतकरी ज्यांनी हा कोर्स केलेला आहे ते स्वतः मधमाशाच्या पेट्या पाळतात. आणि ते शेतकऱ्यांच्या त्या शेतामध्ये आज तिथे त्यांचं परागीभवन व्हावं म्हणून फ्लोऱ्यात शेती आल्यानंतर तिथे ते ठेवलं जातं. आणि त्याच्यामुळे ते एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आज परागीभवन झालं की नंतर दुसऱ्या आठवड्यात दुसऱ्या, नंतर तिसऱ्या, असा सुद्धा व्यवसाय त्याच्यातून निर्माण झालेला आहे. आणि ज्याच्यामुळं शेतीचं चांगलं उत्पादन वाढून परागीभवन उत्तम झाल्यामुळे 30% उत्पादन वाढतं. त्यामुळे असाही एक मधमाशा पालना म्हणजे आपण फक्त मध मिळतो एवढाच आपण त्या व्यवसायाचा उद्देशाचा विचार करायचो, परंतु आता हा नवाही व्यवसाय याच्यातून निर्माण झाले आहे. अशा शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक गोष्टी ज्या आहेत ती करणं, कारण शेतकऱ्यांचं जीवन सुलभ होणं, उत्पादन सुलभ होणं, मग ते तंत्रज्ञान असेल, नवे येणारे आधुनिक उत्पादनं जी शेतीमध्ये लागतात ती असेल. अगदी सोपं उदाहरण, खूप पॅकेजिंग कसं करायचं.
खूप म्हणजे महत्त्वाचा प्रश्न आहे. खूप महत्त्वाचा ते प्रश्न बॉक्स कसे असतात, त्याचे क्रस्ट कसे असतात, हो. त्याच्या गोण्या कशा असतात, त्याच्यावर तो उत्पादन कोणत्या उत्पादनासाठी ती खूप स्वस्तातली परंतु टिकाऊ आणि काम आपलं यशस्वी होईल अशा प्रकारच्या भरणीसाठी हो. किंवा ते साठवणीसाठी आणि बाजारात नेण्यासाठी असं सुद्धा त्याचे व्यवसाय का फक्त कांदा गोणी पुरवणारा व्यवसाय आहे. बरोबर आहे की नाही? तर असे अनेक व्यवसाय त्याच्या अंगानं इथून कोर्स करणाऱ्याला आपण त्याचं ज्ञान देतो, पुढे तो बाजारात जातो, शेतकऱ्यांबरोबर विचार विनिमय करतो आणि त्या ज्ञानाच्या आधारावर तो आपलं करिअर तिथे फुलवतो. क्या बात आहे. एवढ्या सगळ्या संधी एवढे कोर्सेस केले तर उपलब्ध होऊ शकतात. सर, कुठेतरी शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये सध्या बाजारभाव नाही किंवा शेतकरी आत्महत्यासारखा एक गंभीर प्रश्न आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मुलामध्ये कुठेतरी एक संभ्रमाची अवस्था सध्या निर्माण झाली की मी शेती करावी की नाही करावी. सो तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या संधी बघताय आणि पुढच्या काळात येऊ घातलेल्या संधी बघताय, या सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही या निमित्ताने काय सांगाल? खरं शेतीमध्ये मोठ्या संधी अजूनही आहेत? खूप संधी आहे शेतीमध्ये. शेती आणि शेतीपूरक व्यवसाय आणि म्हणून शेती आणि शेतीपूरक व्यवसायाचे सगळे अभ्यासक्रम आपण देतो. बरोबर. म्हणजे शेळी पालनाचा असेल, गाई गोठा गोठा कसा करायचा? पालनाचा असेल, दुधापासून केले जाणारे वेगवेगळे पदार्थ असतील, मग ते पनीर असतील. आता आपले एक विद्यार्थी जे सिन्नरमध्ये त्यांच्या अवतीभोवती त्यांची जी फुले डेअरी आहे, बरं. आता त्या फुले डेअरीमध्ये त्यांचं काम काय आहे, तर ते आजूबाजूच्या 10-20 गावातलं फक्त शेळीचं दूध एकत्र करतात आणि बरं. त्याचं कॉटेज चीज बनवतात आणि ते एक्सपोर्ट करतात. क्या बात आहे. आता मला सांगा की कोणत्याही गावामध्ये शेळी असते, असतात ना शेळ्या असतात. शेळीचं दूध असतं, परंतु त्याचं एकत्रीकरण करून त्यांनी त्याची शेळीच्या दुधाची डेअरी तयार करून कॉटेज चीज तयार करण्याचं तंत्र त्यांनी अवगत केलं आणि त्याच्यातून ते मिळतो. म्हणजे हा तर विचाराचा आपल्याकडे सगळं आहे. त्यामुळे काय आहे आणि त्याच्यातून काय संधी आहेत ते ओळखून जर करिअर आपण जर निवडलं तर मला वाटतं यश अगदी जवळ खूप आहे. सोपं आहे. सर, एक वैयक्तिक प्रश्न, शेती तुमचा आवडता विषय आहे का? तुम्हाला शेती आवडते का? मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे. मी शेती पूर्ण मला बाजरी पेरता येत नव्हती, बाकी सगळं बी करायचो, दारे धरायचो. नंतर पूर्वी आता सगळीकडे आधुनिक शेती आली, पण त्यावेळेला खळं करणं असायचं, उफणणे असायचं, ते भरणे असायचं, सगळं केलंय तुम्ही? सगळं करायचं. सगळी शेती मी उत्तम प्रकारे करू शकतो. आणि माझे जसा शिक्षक म्हणून मला आवडतं तसं दुसरा विषय माझा शेती आहे. शेती पण आहे. कुठल्या गावाला शेती तुमची? माझी नगर जिल्ह्यामधली, नगर शहराला लागूनच टाकळी खादगाव म्हणून गाव आहे, तिथे माझी शेती आहे. आमचा पारंपरिक व्यवसाय बाग बगीच्याचा होता. माझ्या आजोबांची मोसंबीची बाग होती. अरे क्या बात. आणि वडिलांची निमोनीची होती आणि डाळिंबाची होती. आता मी जी विकसित केली आहे ती संत्र्याची आहे. बरं, तुम्ही विकसित केली संत्र्याची बाग? सध्या माझ्याकडे संत्र्याची बाग आहे. तर शेती तुमचाही आवडता विषय आहे. सर, पुढच्या एक तुमचा शेती आवडता विषय, तुम्ही एवढ्या सगळ्या देशभरात फिरत असता, देशाबाहेर फिरत असता, पुढच्या 10 वर्षानंतर भारताच्या शेतीचं चित्र तुम्ही कसं बघताय? शेतकऱ्याचं चित्र कसं बघताय? शेतीला खूप मोठं भवितव्य आहे. याचं कारण असं आहे की भारताचं शहरीकरण होत चाललेलं आहे, त्यामुळे शेती क्षेत्र कमी होत चाललेलं आहे. आणि शेती क्षेत्र कमी होत चालल्यामुळे असलेल्या उरलेल्या शेतीला खूप मोठं महत्त्व येणार आहे. परंतु ते पारंपरिक पद्धतीने करण्यावर नाही, तर पाण्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे, बियाणाचे आधुनिक बियाणं वापरले पाहिजे, त्याच्यावर प्रक्रिया केल्या पाहिजेत. आता डाळिंब आहे, डाळिंबाचा ज्यूस करून विकणं आणि एखाद्या उत्पादन कंपनीने शेतकरीचे एक साधारणपणे 20-25 शेतकरी ज्यांचे डाळिंबाचा भाग आहे त्यांनी डाळिंब बाजारात नेऊन विकणं, त्याच्याऐवजी असा ज्यूस करून कोणातरी बरोबर कोलॅबरेशन करून विकलं तर खूप मोठं उदाहरण त्याच्यातून होऊ शकतं. ड्राईंग ज्याच्यातला आणखी एक डिहायड्रेशन हा प्रकार आलेला आहे. तो खूप शेती उत्पादन, मग कांद्याची पावडर करणं असेल किंवा इतर जे भाज्या आहेत, कसुरी मेथी आपल्याकडे वापरली जाते, ती डिहायड्रेशन करून सुकूनच केली जाते. त्याच्यात आता सोलर ड्रायर आलेत. एक काम करता, शेती करता करता आणखीही त्याला पूरक असणाऱ्या गोष्टी जर केल्या तर त्या
आणखी फायदेशीर असतात. तर तशी दृष्टी ठेवून मला वाटतं शेती केली तर शेतीला निश्चित उज्ज्वल भविष्य आहे. खरं या सरांशी सगळ्या गप्पा सुरू आहेत. मला माहिती आहे तुमच्या मनात खूप सगळे प्रश्न आहेत, पण आमच्याकडे जे काही प्रश्न आहेत ते या निमित्ताने आम्ही विचारणार आहोत. सर, काही प्रश्न आलेले आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की मी एक लहान शेतकरी आहे आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीचा मला भाग होता येईल का? त्याकरता हा कोर्स करून मला काही फायदा होईल का? असा एक प्रश्न. 100% होईल. कारण फार्मर प्रोडक्शन कंपनीची गरज काय, तिचे उद्दिष्टे काय, ती कशी स्थापन करायची, स्थापन केल्यानंतर तिचं व्यवस्थापन कसं करायचं, आणि ही जी कंपनी आहे ही खरं शेतकऱ्यांचीच आहे. ते छोटे शेतकरी आहेत, छोट्या शेतकऱ्यांनाच ह्याचा आहे. ते आणखी अनेक छोटे शेतकरी जोडतील आणि त्यांची एक उत्पादन कंपनी, शेती उत्पादन कंपनी ते चांगल्या प्रकारे स्थापन करू शकतील. आणि येथे या अभ्यासक्रमामध्ये तिचं व्यवस्थापन कसं करायचं, ती टिकली कशी पाहिजे, ती पुढे कशी गेली पाहिजे आणि परिणामकारकरित्या तिचा व्यवहार कसा चालेल हेच शिकवलं जातं ते. सर, एक प्रश्न महिलांकडून आलाय आणि महत्त्वाचा आहे की आम्ही शेतकरी महिला आहोत, आम्हाला महिलांचा शेती उत्पादन गट स्थापन करता येऊ शकतो का, महिलांचा, आणि त्याला काही वेगळं भवितव्य आहे का? 100% ते स्थापन करू शकतात, कारण त्या शेतकरी आहेत. ते महिला आहे का पुरुष आहे हा विषयच नाही. बरोबर. परंतु ती कंपनी कशी चालवायची याचं ज्ञान त्यांना घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा कोर्स केल्यानंतर त्यांची त्यातली समज वाढेल आणि ते उत्तम प्रकारची फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करू शकतात आणि यशस्वी होऊ शकतात. एक जो प्रश्न आहे की कृषी शिक्षण यापूर्वी कुठलंही घेतलेलं नाहीये, तरी सुद्धा हा अभ्यासक्रम जो आहे तो करता येईल का? यातले तुम्ही जे अभ्यासक्रम सांगितले ते करता येतील का? कृषी शिक्षणाचा बॅकग्राऊंड नाहीये, फक्त कृषीमधली आवड पाहिजे. आणि ती आवड जर असेल तर कृषी विषयक ब क ड इथे संपूर्णपणे शिकवलं जातं. त्याकरता कुठल्या वेगळ्या शिक्षणाची घेतलेली असायची गरज नाही. त्यांना फक्त आपण जसं म्हणतो बेसिक 10वी झालेलं असलं पाहिजे. 18 वर्ष पूर्ण असेल तर शेतीचं मूलभूत ज्ञानापासून तर आधुनिक असणाऱ्या ज्ञानापर्यंत त्यांना अशा प्रकारच्या अभ्यासक्रमांचं दालन इथे YCME उपलब्ध आहे. या निमित्ताने ना मला एक खूप छान वाक्य आठवलं. ते कुणाचं ते मला आता आठवत नाही, पण ते खूप छान म्हणाले, खऱ्या अर्थाने कोण उद्योजक असेल आणि उत्पादक असेल ना तर तो शेतकरी आहे, कारण तो एक दाणा पेरतो आणि त्यातून हजारो दाणे तयार करतो. त्यामुळे आपण सगळे शेतकरी या निमित्ताने जे हे बघताय, ऐकताय, खरोखर तुमच्या सगळ्यांचा रोल खूप जास्त महत्त्वाचा आहे. पण त्याकरता तंत्रज्ञान आणि या सगळ्या गोष्टीचं शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं यार आपल्याकडे सगळे अवेलेबल असेल तर ते शिकायला हवं. आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हेच म्हणतं ना, ज्ञानगंगा घरोघरी, हे घरी बसल्या बसल्या आपल्या सगळ्यांना शिकायला मिळणार आहे. खरं सांगू, माझी पण शेती आहे आणि यातले 1-2 कोर्स, सर्टिफिकेट कोर्स का होईना, मी स्वतः करणार आहे. सर, मी तुम्हाला खरंच सांगतो, मी ऑलरेडी पत्रकारितेचं शिक्षण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून घेतलंय. मी तर खरं ऑलरेडी मला जॉब लागला होता आणि त्यानंतर मी शिक्षण घेतलं तर याच्याकरता की आपण जे करतोय ते चांगल्या पद्धतीने आपल्याला करता यायला हवं. सो या निमित्ताने आता सगळे तुम्हाला बघतायत, सगळ्यांना या निमित्ताने काय करिअरचं मंत्र द्याल? प्रत्येकाची गावाकडे शेती आणि प्रत्येक जणाला असं वाटतं की काय शेतीत लक्ष घालायचं. पण आज तुम्ही सांगितल्यानंतर कळतंय केवढ्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. सगळ्यांना या निमित्ताने काय करिअरचं मंत्र द्याल? असं आहे, आपण नेहमी म्हणतो की शेती ही काळं सोनं आहे. अगदी खरं आहे. परंतु ते सोनं चकाकायचं असेल, त्याची चमक वाढवायची असेल तर आपल्याला आधुनिक शेती विज्ञानाचे धडे घेतले पाहिजेत. त्यासाठी तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं उत्पादन वाढी तर आहेच आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातले शेतीपूरक अभ्यासक्रम तर आणलेलेच आहेत. परंतु शेती उत्पादनाकडून तो शेती उत्पादन त्याचं उद्योजक म्हणून ही त्याचं रूपांतर व्हावं. आणि त्यासाठी तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ शेती आणि शेतीपूरक आणि शेतीच्या संबंधित असणारे जे सगळे व्यवसाय, विषयज्ञान, तंत्रज्ञान या सगळ्यासाठी तर हे अभ्यासक्रम त्यांनी आणलेले आहेत. ज्याला शेतीची आवड आहे, त्या काळ्या सोन्याचं आपल्या जीवनात असणारं महत्त्व लक्षात घेऊन ते चकाकण्याची आपल्याला जर आवड असेल तर अवश्य यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या या सगळ्या कृषीविषयक अभ्यासक्रमांचा आपण लाभ घ्यावा आणि त्याच्यातून आपलं उत्पादन तर वाढवावंच, त्याचबरोबरीनं आपण शेतीचा एक यशस्वी उद्योजक व्हावं. ही संधी खरं तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी आणि शेतीची आवड असणाऱ्यांसाठी उपलब्ध करून देत आहे. क्या बात आहे. तुम्हाला खरं सांगू, आपण ट्रेंडिंग म्हणतो ना, बिलीव्ह मी, पुढच्या काळामध्ये ना शेती ट्रेंडिंग होणार आहे
आणि त्याकरता हे सगळे वेगवेगळे कोर्स करणं गरजेचं आहे. तुमच्या मनात खूप सगळे प्रश्न असतील, त्या प्रश्नांची उत्तर आम्ही नक्की तुम्हाला देऊ. मी तुम्हाला मागचेच पण सांगितलं होतं, मिरची भूषण नावाने मी इंस्टाग्रामवरती आहे, याबरोबर मिरची मराठी हे पण आमचं एक पेज आहे, किंवा आपल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची वेबसाईट आहे. या कुठल्याही ठिकाणी तुम्ही आमच्याशी कनेक्ट करू शकता, आमच्याशी गप्पा मारू शकता, काय प्रश्न असतील ते विचारा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी कुलगुरूंकडून घेण्याचा नक्की प्रयत्न करेन. मिरची करिअर मंत्राचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून मला सांगा, आणि आणखीन कुठली माहिती तुम्हाला हवी असेल तर तेही कळवा. पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच. पुढच्या एपिसोडमध्ये परत भेटूयात. थँक्यू सर. नमस्कार.